हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त मी चाललेली आहे गिरगावला। मला बऱ्याच वर्षांपासून गिरगावची शोभायात्रा अनुभवण्याची इच्छा होती, तर तिथे चाललेले आहे मी। आणि सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता मी निघते घरात ना, मी रेडी झाले आहे। म्हणजे मी अगदी साडी वगैरे नाही नेसली आहे, कारण माझं ऐन वेळी ठरलं। तर मी विचार केला की आता जे माझ्याकडे आहे त्यात ॲडजस्ट करून मी आता निघते आहे। तर मी माझा हा जांभळा ड्रेस घातलेला आहे साडीचा शिवलेला, तो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते। बऱ्याच जणांनी आधी बघितलाही असेल एका व्हिडिओमध्ये। तर मी तयार झालेले आहे आणि मी आता निघते घरात ना। तर मी खूप एक्सायटेड आहे की गिरगावचा गुढीपाडवा अनुभवण्यासाठी। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुढीपाडवा तर अनुभवायला मिळेलच गिरगावचा माझ्यासोबत, आणि त्याचबरोबर मीडियाशी रिलेटेड सगळं जे काही असेल, काही ॲक्टिव्हिटी वगैरे असेल, कुठल्या सिनेमाचं काही प्रमोशन वगैरे तिथे होणार असेल तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता आपण निघूयात। आपण पोहोचलेलो आहोत चर्नी रोडला आणि आता नेहा आणि विवेकची आपण वाट बघूया थोडा वेळ। नेहा आणि वैभवची भेट। कशी आहे ऋतुजा? माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मला घाबरवलं अचानक घेऊन, मग मी वेगळ्या झोनमध्ये होते। अरे भारी दिसते, मस्त फ्रॉक घातलेली आहे। इथे स्वामींचा मठ आहे, तर आम्ही विचार केला की स्वामींचं दर्शन घेऊयात। आजचा दिवसही छान आहे, तर आम्ही आता चाललोय स्वामींचं दर्शन घ्यायला। तर इथल्या या मठामध्ये मी पहिल्यांदाच आली आहे आणि खूप शांत वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं आतमध्ये। गुढीपाडव्याच्या निमित्तानं इथं एक वेगळीच वाईब आहे गिरगावमध्ये। बघा ना, इथे सगळेजण किती सुंदर नटून आले आहेत आणि केवढा तो उत्साह आहे सर्वांमध्ये। म्हणजे लहान मुलं तर इतकी छान छान नटून आलेली, इतकी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी वेशभूषा केलेल्या। मोठे तर सगळेच उत्साहाने नटून आलेच होते, पण लहान मुलांचा उत्साहही काही ओसंडून वाहत होता आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बघून। सगळ्या महिलांनी इतक्या सुंदर सुंदर साड्या नेसल्या आहेत ना, आणि त्यावरचे ते दागिने, फेटे आणि त्यांच्या या बुलेटवाल्या बाईक, हे सगळं बघून इतकं भारी वाटतंय ना। गिरगावचा माहोल म्हणजे आहा कमाल।
गर्दी आहे त्यामुळे एकदाही बोलायला संधी मिळाली नाही तुमच्याशी, पण आय होप सो तुम्ही आनंद घेता आहात व्हिडिओ बघता बघता या सुंदर क्षणांचा।
शोभायात्रेत थोडं पुढे आल्यावरती आम्हाला ही आमची मीडियातली मंडळी भेटलेली आहेत. अगं दुसरं काय करू शकेल नाही. हे आमचे सगळे मीडियामधले सहकारी आहेत. नमस्कार. गिरगावच्या शोभायात्रेतनं आता आपण आलेलो आहोत घरी. मी विचार केला की घरी जाऊनच व्हिडिओची सांगता करते, कारण तिथे खूप आवाज होता, त्यामुळे मला जास्त काही बोलता आलं नाही. पण मी माझ्या परीने तुम्हाला बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी पहिल्यांदा ते सगळं अनुभवलं. मला खूप छान वाटलं, इतकी मजा आली मला. मी विचार केला आहे की मी नेक्स्ट टाईम पण जाणार आहे मस्त नऊवारी वगैरे नेसून. यावेळेस तर मी अशीच गेले होते, ऐनवेळी ठरलेलं म्हणून. म्हणजे माझा जो माझ्याकडे आता अवेलेबल ड्रेस होता तोच घालून गेले होते मी, पैठणीच्या साडीचा. पण नेक्स्ट टाइम मी मस्त अशी तयार होऊन जाणार आहे असं मी ठरवलेलं आहे. मला खूप मजा आली तिथे जाऊन. बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात होतं आणि आज ते पूर्ण झालं यावर्षी. तर मला खूप छान वाटतंय. आणि अजून एक गोष्ट मला शेअर करायची आहे तुमच्या सगळ्यांसोबत, की तुम्हाला माहितीच आहे जसं की मी मालाडमधनं आता कांदिवलीला शिफ्ट झालेले आहे माझ्या दुसऱ्या घरी, नवीन घरी. तर आम्हाला स्वामींचा प्रकट दिन आहे उद्या. तर आता माहीत नाही हा ब्लॉग कधी जाईल, लगेच मी टाकण्याचा प्रयत्न करेनच. तर जेव्हा स्वामींचा प्रकट दिन आहे तेव्हाच आम्हाला 1 वर्ष होतं आहे आमच्या नवीन घरात. तर खूप छान प्रवास होता आमचा 1 वर्षाचा या घरात. आणि खूप मजा येते आम्हाला आता. नवीन नवीन थोडंसं वेगळं वाटत होतं ॲक्सेप्ट करायला पण काही गोष्टी. पण आत्ता आम्ही रुळलो आहोत, मम्मी आणि मी स्पेशली. तर असा होता गिरगावच्या गुढीपाडव्याचा हा व्लॉग. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.